शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्र या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत। तर आपण आज पाहणार आहोत दुधातील फॅट वाढवण्यासाठी कोणते उपचार केले पाहिजे ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर पशुपालक व्यवसायामध्ये दूध उत्पादनाला अनन्यसाधारण महत्त्व असून दूध उत्पादन हेच पशुपालकांचा आर्थिक उत्पन्न स्रोत आहे। तर दूध उत्पादनामध्ये दुधाचा फॅट हा खूप महत्त्वपूर्ण असून दुधापासून मिळणारे आर्थिक उत्पन्न हे दुधातील फॅटवरच अवलंबून असते। तर बऱ्याच कारणामुळे दुधातील फॅट कमी लागतो व शेतकऱ्यांना मिळणारा पैसा सहज कमी होतो। तर त्यामुळे काही सोपे उपाययोजना आहेत आणि व्यवस्थापनाविषयी बरेच काही लक्ष दिले तर पशुपालकांना त्यांचा फायदा फॅट वाढवणार होतो व त्याचे आर्थिक उत्पन्न आपोआपच वाढते। तर कोणते उपाययोजना आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला जाताना लाईक करा। तर दुधातील फॅट का कमी होतो तर ते आपण पहिल्यांदा पाहणार आहोत। जनावरांना जो काही आहार दिला जातो त्यांच्यावर दुधाचा फॅटचे सगळे गणित अवलंबून असते। तर आपले शेतकरी गायींना किंवा म्हशींना काही खाद्य देतात, त्यासोबतच तेलाचा वापर करतात, जसे की जनावरांच्या आहारात सरकीच्या तेलाचा अंश जरी असला तरी त्यामुळे दुधाचा फॅटमध्ये थोडी वाढ संभवते। परंतु आहारातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण वाढल्यास जनावरांना जनन क्षमतेवर वाईट परिणाम होऊन दुधाचे प्रथिनांमध्ये घट होते। तर हवामानाचा जे परिणाम असतो, तर जर आपण हिवाळ्याचा विचार केला तर हिवाळ्यात हिरवा चारा मुबलक प्रमाणात असतो, तर त्यामुळे दुधाच्या उत्पन्नात वाढ होते परंतु फॅटचे प्रमाण कमी होते। तर यासोबतच उन्हाळ्यात ऋतूमध्ये कोरडे वैरणीचा समावेश असतो, तर दुधातील स्निग्धश वाढतात। आणि एवढेच नाही तर उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असल्यामुळे जनावरे जास्त पाणी पितात व कमी चारा खातात, त्यामुळे जनावरांच्या शरीरातील तापमान वाढल्यामुळे दुधाचे उत्पन्न आणि दुधातील स्निग्ध क्षणाचे प्रमाण कमी होते। आणि त्याच्यानंतर कसदा हा आजार म्हशींना किंवा गायींना कसदा आजारांची लागण झाली तर त्यामुळे देखील दुधातील फॅटचे प्रमाण सरासरीपेक्षा जवळजवळ निम्मे कमी होते। तर दूध काढण्याची वेळ महत्त्वपूर्ण ठरू शकते। तर आपण 2 वेळेस काढतो, तर या दूध काढण्याच्या 2 वेळामध्ये जास्त 12 तासाचे अंतर असणे गरजेचे असते। तर वाढल्यास दुधाचे उत्पन्न वाढते परंतु फॅट कमी होतो। तर दुधातील फॅट वाढण्यासाठी करा या उपाययोजना। तर उपाययोजना जी आहे ते आपण आता 3 उपाययोजना आहेत, तर तुम्ही ते ऐकून घ्या। तर दूध काढताना जनावरांची कास स्वच्छ धुवावी, कसेतील रक्ताभिसरण वाढेल, दुधातील स्निग्ध क्षणाचे प्रमाण देखील वाढ होईल व दूध 7 मिनिटांमध्ये पूर्णपणे काढावे। तर जनावरांच्या दैनंदिन आहारात हिरव्या चाऱ्यासोबतच वाळलेल्या वैरणीचा समावेश करावा। तर ऊसाच्या वाड्याचा वापर टाकावा। भाताचा पेंढा, गव्हाचा काढ इत्यादी प्रकार असा निकृष्ट चारा दिल्यामुळे दूध उत्पादनात दुधातील फॅट कमी होतात। तर गाई म्हशींना खाद्य म्हणून खाद्यतेलाच्या पेंडी, मक्का, भरडा, तूर, हरभरा, मूग, चुनी, गव्हाचा कोरडा इत्यादी योग्य प्रमाणात द्यावे। बारीक डाळीचे धान्य किंवा तेल देऊ नये। तर अशा प्रकारे हे उपाययोजना आहे। तर दुधामध्ये तुम्ही गाई किंवा म्हशीचे नियोजन चांगले केले, त्याच्या तब्येतीची काळजी घेतली तर फॅट हे वाढण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडल्यास तर व्हिडिओला सबस्क्राइब करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनची घंटी पण प्रेस करा। तर धन्यवाद।